आपल्या सर्वांची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 30व्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी पाटील उगले, भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय गिरजाजी जाधव, खरं म्हणजे सकाळीच पहाटे उठून अतिशय सातारहून आलेत आणि खूप मोठी मदत खरं म्हणजे ह्या कारखान्याला केली, त्याचा इतिहास मी सांगेल. ते आदरणीय नितीनजी शिंदे, या कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर, डॉक्टर मनोज मोरे, महेशराव नवले, कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बांधाजी तिकांडे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन, अतिशय सातत्यानं कारखान्याला मदत करणारे वैभव पाटील नवले, विठ्ठलरावजी चासकर, खुशीभूषण किसनराव पोखरकर, विजयरावजी वागचौरे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे, आत्ताच ज्यांचं अतिशय समर्पक असं भाषण झालं ते या तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते पांडुभाऊ नवले, गुलाबराव, या तालुक्याचे PI करेसाहेब, वसंतरावजी मनकर, बाळासाहेब ताजने, बाळासाहेब नानासाहेब देशमुख माजी संचालक, भाग्यश्री आवारी, आमच्या कोथरूड गटातील जिल्हा परिषद सदस्य रमेश जयराम देशमुख, प्रकाश नायकवाडी, नितीन नायकवाडी, रोहिदासजी भोर, मच्छिंद्र मामा, हरिभाऊ नायकवाडी, अनेक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार श्री पोखरकर साहेब, त्यांचे सर्व सहकारी पत्रकार, मीडियाचे अमोल असेल, दातखिळे असतील, आवारी असतील, सर्व मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीयुत कापडनीस, चीफ इंजिनियर श्रीयुत कानवडे, चीफ केमिस्ट श्री सहाने, आपल्या कारखान्याचे चीफ अकाउंटंट श्रीयुत सावंत, शेतकी अधिकारी सतीश देशमुख, आपल्या डिस्टिलरीचे मॅनेजर श्रीयुत कोटकर, सर्वच विभाग प्रमुख आणि कामगार बंधू आणि शेतकरी बंधू, सर्व मित्रांनो, अनेक अडथळे पार पाडत खरं म्हणजे पांडुभाऊ हा सीझन आपण सुरू करतो आहोत. गेली 4 महिने कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीनं जे काही करावं लागतं ते अथक प्रयत्न आमच्या सर्व संचालक मंडळांनी केलेत. कारखाना ह्या वर्षी सुरू होईल का नाही ही सर्व संचालक मंडळांनी आम्हाला सर्वांनाच काळजी होती. अल्पमुदत कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा सहकारी बँकेचं थकलेलं होतं. सातत्यानं ऊस उत्पादकांना पेमेंट करणं, कामगारांचे पगार करणं, सगळे हे चालवण्याच्या दृष्टीनं अनेक अडचणीला तोंड देत हे कर्ज, अल्पमुदत कर्ज वाढत गेलं. दरवर्षी 25 कोटीचं कर्ज FRP पूर्ण करण्यासाठी कारखान्याला तोटा येतो आणि ते करताना अल्पमुदत कर्ज घ्यायचं आणि शेवटचे 2 हप्ते जे राहिले ते आपल्या शेतकऱ्यांना द्यायचे. त्यातूनही काही अडचण आली. ह्या वर्षाचं अल्पमुदत कर्ज घेत असताना 18 कोटीचं तर शॉर्ट मार्जिन साखरेमध्ये आलं पांडुभाऊ, आणि ते साखरेचे पैसे काही शेतकऱ्यांच्या पेमेंटसाठी आम्ही वापरले आणि ते 18 कोटी शॉर्ट मार्जिन झाल्यामुळं अल्पमुदत कर्ज जिल्हा बँक देईना. आणि म्हणून अनेक प्रयत्न केले, अनेक मंडळींनी पैसे देण्याचं आम्हाला कबूलही केलं, अनेक मंडळींनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला नाही म्हणून सांगितलं. खूप परिस्थिती वाईट झाली. सगळं संचालक मंडळ आम्ही हातबल झालो. परंतु शेवटी एक सापडला देवदूत आम्हाला. काही एक मला वाटतं 5-7 वर्षापूर्वी एक मॉलेशियस उधार काहीतरी एक महिना 2 महिने काम आहे एका उद्योजकाला दिलं होतं आणि सहज मी त्यांना फोन केला आणि मग परत मी
पांडे साहेब आम्ही सगळी मंडळी त्यांना भेटलो आणि ते 18 कोटी भरण्यासाठी 15 कोटी रुपये ते सातारच्या पाहुण्यांनी दिले आणि म्हणून खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन केल्यामुळं खरं केलं पाहिजे म्हणून त्यांना मी मुद्दाम आज बोलवलं होतं की त्यामुळं मला ते अल्पमुदत कर्ज हे पैसे भरून ते असे अनेक अडचणी पार पाडत खरं म्हणजे आपण कारखाना सुरू केला. काल शेतकऱ्यांचं FRPचं पेमेंट आपण वर्ग केलं. जी काही भावना सगळ्या तालुक्यातल्या मंडळींची आहे ऊस भावाच्या संदर्भामध्ये FRPमध्ये आपल्याला 2472 रुपये FRP आपली बसत होती, परंतु त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे आम्ही 28-30 रुपये जादा घालून 2500 रुपयाचं काल आम्ही पेमेंट 200 रुपये गटातलं सोडलेलं आहे. अजूनही आम्हाला साधारण 3.5-4 कोटी रुपये गेटकेनचं पेमेंट 1-2 दिवसामध्ये त्यांना द्यायचं आहे. कामगारांचे 8 महिन्याचे पगार राहिलेत पांडुभाऊ. तर असं आहे राहिलेत. सगळ्यात महाराष्ट्रातले कारखाने अडचणीत आहे. 4-4, 5-5, 6-7 पेमेंट कामगारांचे राहिलेत द्यायचे, परंतु आमच्या कारखान्याचे 8 पगार ह्या महिन्यात त्यांचे राहिलेत आणि म्हणून त्यांना परवा विनंती केली एखादा पगार एखादा थोडाफार मदत त्यांना दिवाळीची करून ते सुद्धा 1-4-2 दिवसामध्ये त्यांनाही कसं तरी मदत करण्याचं धोरण आमच्या संचालक मंडळाचं आहे. आणि हे सगळं करत असताना दररोज 1-2 लाख रुपये मिळाले तरी कोणाकडे तरी पाहिजे आणि तो प्रश्न सोडवायचा. इतक्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून खरं म्हणजे कारखाना चाललाय. हा काही सीताराम गायकर प्रायव्हेट लिमिटेड कारखाना नाही. ह्या तालुक्यातल्या अत्यंत गोरगरीब सर्वसामान्य माणसांनी शेअर भांडवल उभं करून खरं म्हणजे या कारखान्याची निर्मिती आपण साधारण 90-91 पासून सुरुवात केली आणि 92ला आपण हा कारखाना सुरू केला. 92 पासून ह्या कारखान्याच्या उभारणीमध्ये मी ह्या संचालक मंडळामध्ये आहे, प्रवर्तक मंडळामध्ये सुद्धा होतो आणि म्हणून ह्या कारखान्याच्या उभारणीपासूनची सगळी परिस्थिती काय काय अडचणी ह्या सगळ्या मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून फक्त जिल्हा सहकारी बँक सातत्यानं ह्या कारखान्याला अडचणीच्या काळामध्ये मदत करत करत आज गेली 15 वर्ष आपण जिल्हा बँकेकडून मदत घेऊन आणि सभासदांना कर्ज देणं, त्यांचे पेमेंट देणं, कर्मचाऱ्यांचे पगार देणं, हा सगळा प्रयत्न खरं म्हणजे जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आज 80 कोटी आपला कारखाना तोट्यात आहे. मग सांगितलं, मला वाटतं महेशनं सांगितलं, FRPच्या भावापेक्षा आपण जादा रक्कम दिली. हे भाषणात सांगितलं, त्याचं प्रेस मीडियानं बाहेर जात आहे, हे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असल्यामुळं, पण तरी सुद्धा मला ते सांगितलंच पाहिजे की आता आमचे सर्व कारखान्याचे खाते बँकेचे सील केलेले आहेत. तरी सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न करून काल मी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातलं पेमेंट सोडलंय आणि बाकीचं सुद्धा उद्या सोडणार. आणि याचं कारण FRPची ज्यादा दिलेली पूर्वीची जी रक्कम होती, FRP पेक्षा ज्यादा दिलेले जे भाव, त्याच्यावर इन्कम टॅक्स आकारला 4.5 कोटी रुपये त्याची नोटीस आणि ते खाते आमचे 4-5 दिवसापासून बंद आहेत. त्याचा प्रयत्न आम्ही करतोय, प्रयत्न काही पैसे भरून, परंतु ती खाती असे. आता हे सांगितल्यानंतर काय परिस्थिती एकूण कारखान्याची आहे हे आपल्या सगळी लक्षात येईल. आणि म्हणून अशा अनेक परचेस टॅक्स आहे, अजूनही ती एक केस आमची वेगळी चालू आहे. अशा अनंत अडचणी आत्तापर्यंत खरं म्हणजे ह्या अडचणी चेअरमन म्हणून मला सांगण्याचा कधी प्रसंग आला नाही, परंतु 15-20 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून सुद्धा मी या कारखान्याचं नेतृत्व केलं आणि त्या सगळं आम्ही संचालक मंडळाच्या मदतीनं कधी बाहेर ह्या अडचणी फार अबक जाऊ दिल्या नाहीत. अत्यंत समर्थपणाने आम्ही सर्व मंडळींनी पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली 28 वर्ष ह्या कारखान्याच्या सर्व जे काही त्या काळातले संचालक असतील, या तालुक्यातले जे काही नेतृत्व करणारे प्रमुख कार्यकर्त्यांनी या सगळ्यांनी मदत केलेली आहे. आणि म्हणून माझं आता 1च वर्ष झाले मी चेअरमन झालो आणि म्हणून चेअरमन म्हणून माझी जबाबदारी वाढलेली. किंवा आता व्हाईस चेअरमन म्हणून ते बिचारी काही माझी भगिनी व्हाईस चेअरमन झालेत भांगरेताई,
ते काही इतकं याच्याप्रमाणे काही ते करणार नाही. जसं पिचड साहेब चेअरमन होते, पण व्हाईस चेअरमन म्हणून मी सगळं कामं, बँक असेल, अनेक अडचणी असतील, हे सगळं सोडवत होतो. आणि म्हणून खरी भावना एक ह्या अगस्ती सहकारी साखर कारखाना एवढं सगळं करायचं. 13 कोटीचं कर्ज सगळ्या माझ्या संचालक मंडळाच्या नावावर, एकाच्या नावावर 50-50 लाख, मी आणि विकास शेटे आमच्या दोघांच्या नावावर 1 कोटी. मला वाटतं पाटीलबाईच्या नावावर 1 कोटी आहेत काय, 50 लाख आहे. मच्छिंद्र मामाचं नाव राहिलं मला घ्यायचं. मच्छिंद्र मामा मालुंजकर आणि भाऊ पाटील नवले, ह्या दोघांनी अडचणीच्या काळामध्ये एवढी मदत केली की त्यांनी काही मला मदत केली, यांनी मदत केली. ही सगळी मदत करत असताना सुद्धा त्या पतसंस्थांना अनेक अडचणी आल्या. आम्ही सगळी मंडळी खरं म्हणजे हे सगळं काय सोडून द्यावं की काय, सगळी अशा इतक्या परिस्थितीनं पण योग चांगले माझे अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, वळसे पाटील सहकार मंत्री झाले, म्हणून सुटलो आम्ही मंडळी. काही पतसंस्थेवाले थोडीफार अडचणी आमच्या दूर झाल्या. परंतु हे सगळं आम्ही जे करतो, पतसंस्थांनी मदत केल्या, आमच्या संचालक मंडळी स्वतःच्या नावावर एवढं कर्ज घेते, याची एकच भावना आहे, ह्या तालुक्यातला हा कारखाना जर बंद पडला तर परत कारखाना होणे नाही. एवढं मोठं कर्ज आहे आपलं झालेलं आहे, आणि म्हणून ते कर्ज फिटणं शक्य नाही नंतर बंद झाल्यानंतर. आणि तो बंद झालेला कारखाना परत अकोलेकरांना, माझ्या ह्या शेतकऱ्याला मिळणार नाही. अनेक व्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या तालुक्यामध्ये, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाहिलेले आहेत. आम्ही महाराष्ट्र कारखान्याला ऊस द्यायचा, आमची वरची काही मंडळी थोडा थोडा ऊस असायचा ओढ्याच्या पाण्यावर. तो काळ आम्ही पाहिलेला आहे की 8-8 दिवस ऊस पडायचे, त्याच्यावर पाणी टाकायचं, त्या प्लॉटपर्यंत रस्ता तयार करायची जबाबदारी त्या शेतकऱ्यांनी घ्यायची, टेंबे लावायचे, त्या ड्रायव्हरला काय काय विनंत्या करायच्या. हा सगळा इतिहास ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या भावना खूप चांगल्या आहेत. अकोले तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी खूप मदत या कारखान्याला केलेली, कामगारांनी खूप मदत केलेली आहे. 8-8 महिने कुणी जर पगारला थांबते का, त्यांनी जर बंद पाडला असता हा कारखाना दुसरी त्यांनी बंद पाडू शकतात. शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं योगदान, शेतकऱ्यांना माहिती आहेत अडचणी काय आहेत, त्या असतील काही थोडेफार असतील मंडळी, परंतु माझा 99% ह्या तालुक्यातला शेतकरी असेल, ह्या कारखान्याचा कामगार असेल, ह्या तालुक्यातले सर्वपक्षीय नेते मंडळी, अगस्ती टिकलाच पाहिजे ही भावना सगळ्या मंडळींची आहे. आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही प्रयत्न करतो आहोत का तो बंद न पडता जे काय कष्ट करावं लागतील ते लागू द्यात. मी काल 4 तालुक्यामध्ये काल मी दिवसभर फिरत होतो. मला कामगारांना 3.5 कोटी रुपये द्यायचे त्यांना, आणि गेटकेंचे पैसे मला 3.5 कोटी रुपये द्यायचे. हे पैसे पाहण्यासाठी गेली 3 दिवस सातत्याने आम्ही हिंडतोय, कारण त्या शेतकऱ्यांना पैसे गेले नाहीत, त्या टोळ्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्यात, तो ऊस मिळणार नाही, सगळ्या अडचणी येतील. आणि म्हणून हे सगळं अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतो. खूप अडचणी आहे, कर्ज झालेलं आहे, आणि ते कर्ज का झालं हे अगदी जाऊ द्या, अनेक फिलॉसॉफर असतील किंवा कोणी मोठे अर्थतज्ञ असतील, कोणाबरोबर चर्चा करायचं, का कर्ज झालं ह्या कारखान्याला, का अडचणी आल्यात, ही सांगण्याची सुद्धा कुवत महेश्वर आपल्यामध्ये आहे. 25 कोटी रुपये कामगारांचं पगार आणि 30 कोटी रुपये एकूण कर्जावरचं व्याज, म्हणजे 50-60 कोटी रुपये एवढाच एक भुर्दंड आहे. बाकी सगळ्या बाकीचा खर्चाचा जर हे केला, आणि मग एवढं उत्पन्न मिळण्याची आपल्याला पुढे हेच नाही. आणि म्हणून त्यासाठी माझी विनंती या तालुक्यातल्या सर्व शेतकरी बंधूंना, 5 लाख जर गाळप ह्या जर कार्यक्षेत्रामध्ये जर कधी जर झालं तर ह्या जिल्ह्यातल्या सगळ्यांपेक्षा जास्त भाव देण्याची क्रियाशक्ती ह्या जमिनीमध्ये, ह्या तालुक्यातल्या शेतीमध्ये आहे. चांगलं इथं आपली रिकव्हरी चांगली आहे, शेती पर्क्युलेशन अतिशय चांगलं, आपल्या जमिनी चांगल्या आहेत, पण भाजीपाल्याकडे आपला शेतकरी त्याला 2 पैसे मिळतात म्हणून तिकडं तो वळतोय, परंतु दुसरा काहीच पर्याय नाही. 5 लाख टन ऊस आपला जर स्वतःचा झाला तरच आपण फक्त हा कारखाना सुव्यवस्थेमध्ये चालू शकू. अन्यथा आज 2 लाख टन ऊस आहे, कोणत्याही परिस्थितीत 2 लाख टन ऊस बाहेरून आणावाच लागेल. 4 लाखाचं गाळप केल्याशिवाय जे काही कर्ज आपण उपलब्ध केलंय त्या कर्जाचं व्याज तरी गेलं पाहिजे, हा सगळा खर्च आपल्याला पेलवला पाहिजे.
आणि म्हणून ह्या सगळ्या अडचणींकरता, परंतु तुम्हाला सांगितलं पाहिजे की नेवासा असेल, राहुरी असेल, निफाड असेल, सिन्नर असेल, इगतपुरी असेल, तुमचा पार अगदी पैठणपर्यंत, पाथर्डीपर्यंत ऊस अगस्ती सहकारी साखर कारखान्याला मागच्या वेळेस मिळाला. ह्या वर्षी ती मंडळी आपल्याला फोन करतायत आणि खूप विश्वास आहे आपल्या मंडळींवर. इथं काही गडबड गोंधळ नाही, कुठं काट्यामध्ये कुठं 1 ग्रॅमची सुद्धा कुठं नुकसान नाही. कुठूनही वजन करून गाडी आली तर अगस्तीच्या काट्यावर आम्ही गाडी घालून देतो, काही अडचण नाही. इथं काही शेतकऱ्यांच्या ऊसाचं 1 ग्रॅम सुद्धा वजन कमी इथं घटलं जात नाही. आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांचा विश्वास, जरी मागापुढे 2 पैसे द्यायचे झाले तरी शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून अनेक लाखो 1-1 लाख टन ऊस नेवाशातून मिळतो, 70,000 टन ऊस राहुरीतून मिळतो, 50-70,000 टन आपल्याला नाशिक जिल्ह्यातून येतो. आणि म्हणून ही सगळी मंडळी आपल्याला ऊस देत आहेत. माझी विनंती आहे अकोले तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, आम्ही प्रयत्न करतो. हे जे अल्पमुदत कर्ज खरं म्हणजे मोठं वाढलं या कारखान्याला, सगळ्याच कारखान्याला वाढले. म्हणून मी जवळजवळ 27 वर्ष तुमचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा सहकारी बँकेत काम करतो. 6 वर्ष मी चेअरमन म्हणून जिल्हा बँकेमध्ये काम केलंय, 4 वर्ष मी व्हाईस चेअरमन म्हणून काम केले. आजची परिस्थिती, मी गेली 6 वर्ष ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या ह्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. आणि सगळी हेच आपली जी अडचण आहे, त्यांच्याकडे ऊस जरी असला तरी पण साखरेचे भाव केंद्र सरकारनं जे बांधून दिले 3100 रुपयाचे, हे तरी भाग्य झाले. ते 3100 रुपयाचा भाव जर नसता तर कारखाने 50% कारखाने कधीच बंद पडले असते. परंतु किमान तो पण 3100 रुपये भाव त्यांनी याच्या खाली विक्री करायची नाही हे बांधलं. परंतु साखरेची निर्यात बंदी झाली. साखरेची भाव जे ते काही वाढायला पाहिजे होते, बांधून द्यायला पाहिजे होते, ते न दिल्यामुळं अजून 400 ते 500 रुपयाचा डिपॉझिट प्रत्येक टनाला पडतो. आणि ते खरं म्हणजे कर्ज सगळ्याच कारखान्याला वाढले. मी नुकताच संचालक झालो त्यावेळेस 25, 15, 20 कोटी रुपये कारखान्याला अल्पमुदत कर्ज आम्ही द्यायचो, की त्या कर्जामध्ये त्यांना काय 10, 7, 8 कोटी रुपये कर्मचारी जे तोडणी कर्मचारी त्यांना ॲडव्हान्स द्यावा लागायचा, थोडीफार दुरुस्ती करायचा पण त्याला थोडाफार 1 कोटी रुपये लागायचा, असा तो भागायचा त्याच्यामध्ये 15-20 कोटीमध्ये. परंतु ह्या ज्या काही FRPच्या जो काही कायदा झाला FRP देण्याचा, आणि तेव्हापासून हा जो काही जवळजवळ 500 रुपयाचा डिपॉझिट पडतो, त्याच्यामध्ये प्रत्येक कारखान्याला ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार, परंतु अगस्ती कारखान्याच्या कॅपॅसिटीमध्ये 25 कोटीचा तोटा हा निव्वळ FRP देण्यासाठी जो होतो. आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे ही कर्ज वाढलेत. परंतु आपण सगळ्यांची भूमिका तेव्हापासून होती, हो द्या कर्ज, माझ्या शेतकऱ्याला भाव कमी पडता कामा नये. आणि म्हणून फार काही कमी भाव आपण शेजारच्या बाकीच्या कारखान्यांच्या पेक्षा तुलनेत फार कमी दिलेलं नाही. मी शेजारच्या कारखान्यांचं नावच घेत नाही, विषय घेत नाही, त्यांच्याशी कॉम्पिटिशन आपण करतच नाही. मी म्हणतो माझा ज्या कार्यक्षेत्रातून ऊस येतो, ज्ञानेश्वर कारखाना 15 लाख टन तो गाळप करतो. तो मुळा कारखाना जवळजवळ 15 लाख टन गाळप करतो. अनेक कारखाने आहेत महाराष्ट्रात. ज्ञानेश्वर कारखान्याने 2500 रुपये भाव दिला आहे, मुळा कारखान्याने 2450 रुपये भाव दिला. अनेक कारखाने असे. आणि म्हणून त्या कारखान्याच्या त्या क्षेत्रातून आपण ऊस आणतो. त्याबरोबरीनं आपण जरी 2472 रुपये आपली FRP असली तरी 2500 रुपये आम्ही पूर्ण केलेलं आहे. अडचणी खूप आहेत. इतकं कुठे पैसे उपलब्ध करण्याचा हाच प्रश्न आहे. किती व्याजाने पांडुभाऊ, आता काही लोक टिंगल करतात, चर्चा करतात कारखान्याची अनेक वेगवेगळ्या पद्धतीची, पण खरंच तुम्हाला सांगतो एकच ध्यास आहे सगळ्यांचा, का होईल काहीतरी कधीतरी कारखानदारीला जर चांगला जर दिवस आले, थोडे भावाचे जर कधी ही जर बाहेरची तुमची एक्सपोर्टला जर मान्यता जर बंद केली नसती तर 40 रुपये भाव आज आहेत साखरेचे, ते जर मिळाले असते तरी तो 1-2 सीझनमध्ये सुद्धा कारखाना लेवलवर येऊ शकतो. ही फक्त त्या आशेवर आम्ही खरंच जगतोय. आणि म्हणून तो किती जरी अडचणी आल्या तरी तो कारखाना बंद करायचा नाही. आम्ही मागे केंद्र सरकारनं स्कीम काढली, NCDCच्या काही NCDC मार्फत कर्ज द्यायचं, मग दीर्घ मुदतीचं 8-9 वर्षाची त्याची कर्जाचे हप्ते फेडायचे होते. आणि म्हणून ते प्रकरण आपण केलं. काही अडचणीमुळे ते प्रकरण झालं नाही. आणि मग नंतर परत अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि परत एक नवीन मार्ग निघाला
ACDCचे 4-5 प्रकरणं झाले, 5-6 कारखान्यांचे त्यांना पैसे मिळाले. नंतर बा MSC बँकेकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात फंड्स पडलेले आहेत. आणि मग शासनाच्या हमीवर MSC बँकेकडून ह्या आजारी कारखान्याला, अडचणीच्या कारखान्याला काही रक्कम आपण द्यायची, काही मदत करायची. आणि म्हणून ते धोरण घेतले. त्याचे प्रकरण आमचं शासनामध्ये गेले, शुगर कमिशनरकडे गेले. जवळजवळ 100 कोटीचं प्रकरण आपण ते केलेलं आहे. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की ते जर प्रकरण झालं तर जिल्हा सहकारी बँकेचं किंवा ह्या ज्या कर्ज जे आपलं आहे, जे ताबडतोब वर्षाला फेडावं लागतं, ते जर 8-9 वर्षाच्या दीर्घमुदतीनं जर आम्हाला ते फेडलं तर आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या त्याच्यातून मार्ग निघेल आणि कारखाना चालवण्यासाठी अडचण येणार नाही. हा प्रयत्न आम्ही करतोय सगळे. परंतु माझी विनंती, हा सगळा 30वा गळीत हंगाम खूपच अडचणीच्या काळातून आपण सुरू करत आहोत, पेमेंटचं सगळं. परंतु तरीसुद्धा अडचणी जिल्हा सहकारी बँकेच्या अनेक आहेत. ते ह्या सगळ्या याच्यावर टॅगिंग लावल्यानंतर कमी पैसे भेटतात, म्हणून तर कसे द्यायचे, हा सगळा प्रयत्न आपण करतो. आणि म्हणून आज काल आम्ही पेमेंट मुद्दामच कार्यक्षेत्रातलं सोडलं, कारण आपण जी काही साखर देतो, एका टनाला 1 किलो साखर आपण बऱ्याच दिवसापासून तो प्रयत्न करतो. आणि म्हणून ते साखरेची आपण 3 तारखेपासून आपण अकोले आणि कळस गट शुक्रवारी शनिवारी आहे, इंदुरी आणि विरगाव गट रविवारी आहे, आगर आणि कोतुळ गट मंगळवारी आहे. 2-2 दिवस एका गटाचे आपण ठेवलेले आहेत. आणि म्हणून 3 तारखेपासून साखरेचं वाटप आपण करतो आहोत. आणि मग अशा पद्धतीनं सगळं आता सांगायला किती गेलं तरी अनेक अडचणी या सांगणं आता काही शक्य नाही. परंतु फक्त माझी विनंती, अकोले तालुक्यातल्या सर्व शेतकरी बंधूंना, वेळ येईल कधीतरी चांगली, परंतु आपण कृपया काही कुजबूज मी ऐकलेली, तुम्ही जशी सांगितली तशी अनेक चांगल्या मंडळींची, परंतु माझी विनंती आहे सगळ्यांना, तो मार्ग काय आपण करू नका. 2500 रुपये हा सुद्धा काही कमी नाही. जर पैसे थोडेफार फार एवढं नसते तर अजूनही मी त्याच्यात काही करताय आला असतं, परंतु परिस्थिती तशी नाही. आणि मग किती कर्ज वाढवायचं, पण ते वाढवलं तरी लगेच त्या खाते बंद करणं म्हणजे ती लगेच ही. आणि म्हणून तो प्रयत्न आता काय आपण करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त कसा मार्ग काढायचा तो प्रयत्न आपण करू. सगळ्या कामगारांनी खूप मदत केली, त्यांचे मी आभार मानतो. सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा कोणीही तक्रार बिचारे करणार नाही. मनातल्या मानसिकता, शेवटी कोणताही शेतकरी असला त्याला 200-300 रुपये कमी भेटले तर त्याची मानसिकता होते. परंतु अनेक हालापेष्टा सहन करून आपण हा कारखाना काढलाय, हा टिकवायचाच आहे. आम्हाला ते भीती वाटते, आमचे सगळे संचालक एवढं मोठं झालं, जर एखाद्या दिवशी बंद पडला, 13 कोटी रुपये कर्ज भाऊ पाटलाचं आणि मच्छिंद्र मामाचं आम्ही घेतले. पण मी त्यांना सांगतो दोघांनाही, हा कारखान्याचा सीझन बंद होण्याच्या अगोदर तुमचे सगळे पैसे मी देईल आणि आमच्या संचालक मंडळाच्या डोक्यावरचं सुद्धा बोजा कमी करेल. पण हा सगळा तालुक्याचा विषय, तालुक्याची ही भाग्यलक्ष्मी आहे, शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी आहे, कामगारांची आहे. आणि म्हणून त्या टिकवण्याचं सगळं तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची, सर्वपक्षीय नेते मंडळी खरंच मदत करताय. म्हणून हे चालले. जर बाकीच्या तालुक्यांसारखी जर राजकारण असं जर असतं ना, तर अटीतटीचं हे कधीच बंद पडलं असतं, कोणी मदतही केली नाही, उसही दिलं नसतं. पण काही अपप्रचार मी ऐकतोय तो करू नका. ह्या आम्ही काही 1 दिवसाचे, समजा ही काही प्रायव्हेट संस्था नाही, ह्या तालुक्याच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं हा कारखाना टिकला पाहिजे. खूप मदत आपण सगळ्या मंडळींनी केलेली आहे. आपण काल निरोप दिलेत, काहीला मी फोन केले, काही व्हॉट्सअपवर काही टाकलं, तरी मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते, आपले सर्व शेतकरी मंडळी उपस्थित राहिली. सगळ्या कामगारांनी सगळी सुव्यवस्था, 8 महिन्याचे पगार नसताना सुद्धा आमच्या चीफ इंजिनियर असे सगळ्या कर्मचाऱ्यांनी, शेतकरी डिपार्टमेंट आज प्रत्येक ठिकाणी आमचं लेबर काढण्याचं काम करतायत. सगळी कामं आतली सगळी सुसज्ज झालेली आहेत. 2-3 दिवसामध्ये सगळी लेबर येतील आणि कारखाना अद्ययावत आपला सुरू होईल. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करा, एवढंच नम्र आवाहन करतो. 3 वाजता सकल मराठा समाजाची मीटिंग तिथं आहे, त्याची नोंद करण्यासाठी, सही करण्यासाठी आपण तिथं जा. ते एक काम आपल्याच दृष्टीनं महत्त्वाचं आहे, ते करा. परत एकदा आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व सभासदांचं, मारुती मेंगळ जरा उशिरा आला, तुला बोलण्याची संधी देता आली नाही, पुढच्या वेळेस देऊ. तरी दीपावलीच्या आता दीपावली शुभेच्छा तर देणं माझं कामच आहे. आणि म्हणून दीपावली 14 तारखेला येते, त्याच्या अगोदर कामगारांना, बाहेरच्या सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना त्यांची दीपावली गोड करण्याचं काम 1-2-3 दिवसामध्ये आम्ही करू. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.